नमस्कार, मी आहे कंचन आणि स्वागत आहे तुमचे योगा विथ कंचन विक्रमच्या या व्हिडिओमध्ये। आज आपण बघणार आहोत ध्यानविद्या किंवा ध्यानसाधना। तर ध्यानविद्या किंवा ध्यानसाधना हे नक्की काय? सगळ्यात सोपं आहे। ध्यान मुद्रेमध्ये एका ठिकाणी बसायचं आहे आणि ध्यान साधना करायची आहे। आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारेन आणि त्याचं तुम्ही मनातल्या मनात उत्तर तयार करा। सगळ्यात अवघड व्यायाम कोणता आहे आणि सगळ्यात सोपा व्यायाम कोणता आहे? जर तुम्ही व्यायाम करत असाल किंवा कुठल्याही प्रकारचा फिजिकल ॲक्टिव्हिटी करत असाल तर तुम्हाला त्याचं उत्तर वेगवेगळे मिळाले असेल, पण त्याचं सोपं उत्तर आहे ध्यानसाधना ही सगळ्यात सोपा व्यायाम आहे आणि हा सगळ्यात अवघड व्यायाम आहे। आता सोपा का? कारण तुम्हाला एका ठिकाणीच बसून कुठेही धावपळ नाही करायची आहे, कुठल्या कॅलरीचं कॅल्क्युलेशन करायचं नाही आहे किंवा कोणत्याही प्रकारचं व्यायाम करायचे नाही आहेत। बस ध्यान मुद्रेमध्ये एका ठिकाणी बसायचं आहे। आणि सगळ्यात अवघड का? कारण तुम्ही जेव्हा एका ठिकाणी बसता तेव्हा तुम्ही स्थिर बसू शकत नाही आणि त्यासोबत तुमचं मन एका ठिकाणी बसू शकत नाही। ते फक्त भूतकाळात किंवा भविष्यकाळात असतं। त्यामुळे हे सगळ्यात अवघड व्यायाम आहे। आता ही ध्यान साधना सकाळच्या 3:30 ते 5:30च्या मध्ये केली तर त्याचा सगळ्यात चांगला परिणाम आपल्याला दिसू येतो, म्हणजेच ब्रह्ममुहूर्तावर। आता तुम्ही म्हणाल इथे आपण ध्यान साधनेची माहिती घ्यायला सुरुवात केली आणि लगेच आपण 3:30 आणि 5:30ला उठणार नाही आहोत। त्यामुळे ही फक्त माहिती आहे आणि ती तुमच्या पर्यंत पोहोचवणं हे माझं काम आहे आणि ती कशी आपण करणार आहोत हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे की ती किती सोपी आहे आणि तुम्ही ते सहजरित्या करू शकता। पण त्याच्यासाठी आपल्याला बरीच सारी माहिती घेणं फार गरजेचं आहे। आता साधारणतः आपण एक उदाहरण बघूया की तुमचं एक कपाट आहे जिथे तुम्ही वस्तू ठेवल्यात किंवा कपडे ठेवले आहेत। ते व्यवस्थित पुसून अगदी त्याला रचून व्यवस्थित त्याला आपण जेव्हा संरचित केलेलं असतं तेव्हा त्याचा वापरसुद्धा आपण तसाच करू शकतो की जेव्हा जे पाहिजे ते व्यवस्थित मिळतं, जे जागेवर ठेवलं आहे ते व्यवस्थित काढून घेता येतं किंवा कपडे आज काय आहे ते आपण तयारी करून ठेवलेली असते। पण जर आपण एक साधारण आवरल्यानंतर साधारण 1 आठवडा 2 आठवडे किंवा एका महिन्याभरानंतर ते पुन्हा विस्कळीत होतं। त्याच प्रकारे आपलं मन आहे। आपल्या मनामध्ये आपण भरपूर सारी माहिती संरचित केलेली असते किंवा आत घेतलेली असते, पण ती आपण व्यवस्थितरित्या त्याची संरचना केलेली नसते किंवा ती छानपणे रचलेली नसते। तर आपण जेव्हा ध्यान साधना करतो तेव्हा ती व्यवस्थित प्रकारे संरचितसुद्धा होते आणि त्याचा आपण भरपूर सारा लाभ घेऊ शकतो। आणि हा एक साधा उदाहरण झालं। एखादा पसारा ठेवला असेल तर आपलं डोकं काम करतं नाही। तसंच आपल्या जर मनामध्ये विचारांचा पसारा असेल तर आपण योग्य त्या गोष्टी योग्य त्या वेळी करू शकत नाही। तर ब्रह्ममुहूर्त 3:30 ते 5:30 आपण समजून घेतलं आहे आणि त्याच्यावर आहे सहस्रार चक्र, क्राउन चक्र, म्हणजेच 1000 पाकळ्यांचं पांढरं किंवा जांभळ्या रंगाचं कमळ। हा चक्र इथे असतो। तर हा तुमचा जागृत होऊ शकतो। आता तुम्ही म्हणाल ध्यानसाधना आपण सोप्यारित्या कसे शिकायचं आहे म्हणून व्हिडिओ बघतोय आणि इथे आपण खूप साऱ्या टेक्निकल गोष्टी बघतोय किंवा खूप साऱ्या तांत्रिक माहिती घेतोय, पण ह्या सगळ्या बेसिक गोष्टी आहेत किंवा मूलभूत गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। त्यासोबत एखादं साधारण आपण आजारी असलो किंवा काय तर आपला वैद्य डॉक्टर आपल्याला 3 वेळाचं औषध देतो, सकाळ दुपार संध्याकाळ, आणि ते आपल्याला एक कोर्स कंप्लीट करायला सांगतात। त्याप्रमाणेच मी तुम्हाला एक सूचना किंवा काय म्हणतात त्याला सजेशन करणार आहे की तुम्ही हे ध्यानसाधना दिवसातनं 3 वेळा सुरुवात करा। सकाळ दुपार संध्याकाळ, फक्त 2 मिनटं। दिवसभरात 24 तासामध्ये 1440 मिनटं आहेत, त्यातले फक्त 6 मिनटं आपल्याला द्यायचे आहेत। तर जेव्हा आपण हे 1444 मिनटापैकी फक्त 6 मिनटं, सकाळचे 2, दुपारचे 2 आणि रात्रीचे 2, हे कसे घ्यायचे? सकाळी उठतो तेव्हा फक्त 2 मिनटं स्थिर बसायचं आहे, विचारांना स्थिर करायचं आहे, श्वसनावर ध्यान केंद्रित करायचं आहे। दुपारी जेवायला बसतो तेव्हा
जेवायला बसल्यावर फक्त 2 मिनटं ध्यानसाधना करायची आणि जेवण करायचं. संध्याकाळी 7 नंतर ही सगळं बंद करण्याची वेळ आहे. त्याच्यानंतर आतमध्ये, शरीराच्या आतमध्ये इथून कुठल्याही प्रकारे इनॲक्टिव्हिटी ही पूर्णपणे बंद झाली पाहिजे. म्हणजे ही क्लोजिंग टाईम आहे. एंटरटेनमेंट किंवा आपल्याला मनोरंजन हे आवश्यकता नाही आहे. आपल्या शरीरावर काय बदल होत असतात सूर्याच्या चक्राबरोबर, चंद्राच्या चक्राबरोबर, पृथ्वीसोबत, हे आपल्या शरीरावर फार महत्त्वाचे असतात. त्यामुळे वेळ काळ हा आपल्या शरीरावर कसा काम करत असतो ते आपल्याला समजणं गरजेचं आहे. त्यामुळे संध्याकाळी 7 नंतर किंवा सूर्यास्तानंतर ही क्लोजिंग टाईम आहे किंवा क्लोजिंग ॲक्टिव्हिटी करणं फार गरजेचं आहे. तर इथे जेव्हा आपण सूर्यास्त झाला आहे तर सगळं बंद करायचं, इव्हन बंद करायची ॲक्टिव्हिटी आपण करायची, काहीही आत नाही घ्यायचं. दिवसभर आपल्या मनात, शरीरात भरपूर गदारोळ चालू असतो, भरपूर आवाज चालू असतो. तो आपल्याला थंड करायचा आहे, शांत करायचा आहे, स्थिर करायचा आहे. तर जेव्हा ही आपण क्लोजिंग ॲक्टिव्हिटी करतो तर साधारण 9 ते 9:30च्या दरम्यान तुम्ही दुसऱ्या दिवसाची तयारी करा. भिजाणं टाका, तुमचं दप्तर भरायचं आहे, बॅग भरायचे आहे, कपडे इस्त्री करून ठेवायचे आहेत, जी काही अनेक कामं आहेत, ह्याला फोन करून त्याला फोन करून, ही तयारी ती तयारी, जेवढी तयारी करायची ती 9 ते 9:30मध्ये करायची. आणि 10 ते 10:30 हा वेळ आहे. ह्याच्यामध्ये फक्त तुम्हाला सुरुवातीला 2 मिनटं द्यायची आहेत की तुम्ही शांतपणे बसायचं असं. तर जेव्हा आपण ही ध्यानसाधना करतो, 2 मिनटं श्वसनावर ध्यान केंद्रित करतो, तेव्हा बऱ्याच साऱ्या चक्रामध्ये आपलं मन फिरत असतं. भूत आणि भविष्य ह्या काळामध्ये जे आपल्या मनात चक्र चालू असतं ते आपल्याला थांबवायचं आहे आणि स्थिरता आणायची आहे. सुरुवातीला तुमचा आलेख असा वर जाईल. जेव्हा तुम्ही इथे सुरुवात केलेली आहे ध्यानसाधना 2-2 मिनटं दिवसातनं 3 वेळा, तुमचे विचार इथे आहेत. हळूहळू तुम्ही जेव्हा ध्यानसाधना कराल ती चक्र इतकं वाढत जाईल किंवा इतकं तुमचे विचार वाढत जातील, तुम्हाला असं थकवा जाणवेल. आणि जर हे होत असेल तर हे नैसर्गिक आहे आणि तुमचं ध्यानसाधना होत आहे त्याची ही अनुभूती आहे. तर ती तुम्हाला जर येत असेल, बरेच लोक ह्या ठिकाणावर येऊन ध्यानसाधना सोडून देतात, कारण मला खूप थकवा येतो, मला खूप झोप येते, माझ्या मनात खूप जास्त विचार येऊ लागतात. हे नैसर्गिकता आहे, कारण तुम्हाला तुमच्या विचारांवर कसा ताबा आणायचा हे अजून तुम्ही स्वतःला शिकवलेलं नाही आहे. जसं एखादं लहान बाळ सुरुवातीला जेव्हा जन्मतं तेव्हा त्याच्या शरीराची हालचाल अतोनात चालू असते. हळूहळू त्याला शरीरावर कंट्रोल किंवा ताबा मिळवता येतो. जो स्वतःला शिकवतो की आपण पावलं टाकून कसं चालायचं आहे, हे आपण संदेश मेंदूला पाठवतो आणि मेंदू ह्या गोष्टी शिकलेला असतो. त्यामुळे जेव्हा ह्या गोष्टी आपण मेंदूला शिकवतो त्याप्रमाणेच मेंदू त्या कृती करत असतो. त्याचप्रकारे जेव्हा आपण ध्यानसाधना सुरू करतो तेव्हा आपल्या शरीराला भरपूर ऊर्जा मिळालेली असते आणि ती ऊर्जा आपण वापरतो. ती जी ऊर्जा मिळते ती आपण वापरतो. त्यामुळे तुमचा आलेख असा वर जाईल, तुमचे विचार खूप वाढतील. पहिला आठवडा दररोज 3 वेळा 2 मिनटं जर तुम्ही ह्या ध्यानसाधना केली तर तुमचे विचारांचा आलेख असा जाईल. काही जणांना लवकर करता येतं, म्हणजे त्याच्यावर ताबा मिळवता येतो, काही जणांना वेळ लागतो. लहान मुलांना लवकर करता येईल, 5 ते 20 वयोगटांना लवकर करता येईल, 20 ते 30 वाल्यांना वेळ लागेल, 30 ते 40 वाल्यांना खूप अवघड वाटेल आणि खूप त्याच्यामध्ये काय म्हणतात त्याला, डिफिकल्टीची पातळी खूप वरती असेल आणि 30च्या वरच्यांना एकदम अशक्य असं वाटेल. हे नैसर्गिक आहे, पण तरीसुद्धा तुम्ही फक्त सातत्याने ठरवायचं आहे की मी ध्यानसाधना करणार आहे दररोज 2 मिनटं. ठीक आहे. पण ह्याच्यामध्ये पहिला आठवडा जेव्हा तुम्ही दररोज 3 वेळा हे ध्यानसाधना करत आहात तर त्यानंतर तुम्हाला त्याचा वेळ वाढवायचा आहे. आता तुम्ही सकाळचा आणि दुपारचा जरी नाही वाढवला तरी रात्री झोपतानाचा जो आहे तो दुसऱ्या आठवड्यात कमीत कमी 5 ते 7 मिनटावर नेता आला पाहिजे. आता तुम्हाला असं वाटेल की मी घड्याळ बघून लावून वगैरे किंवा टायमर लावून मोबाईलमध्ये ह्याची प्रॅक्टिस करीन. ठीक आहे, पण
जरी तुमच्यासमोर एखादं घड्याळ असेल आणि तुम्हाला ते टायमर न लावता जरी तुम्ही ध्यानसाधना केली तरी तुम्हाला तो वेळेचा अनुभव येतो की किती झाला आहे आणि किती आपल्याला करायचं आहे. तर पहिल्या आठवड्यानंतर दुसऱ्या आठवड्यात 5 ते 7 मिनटावर तुम्ही तुमचं हा ध्यानसाधनेचा वेळ वाढवायचा आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला दुसऱ्या आठवड्यामध्ये जेव्हा तुम्ही 5 ते 7 वर जाल, तिसऱ्या आठवड्यामध्ये कमीत कमी 3 वेळा तुमच्या 10-10 मिनटावर गेल्या पाहिजेत. आता जेव्हा तुम्ही जर तुम्ही सकाळी व्यायाम करत असाल, योगा करत असाल तर तुम्हाला तो अनुभव अगदी वेगळ्या पातळीवर जाणवू लागेल आणि तुम्हाला त्याचे फरक एकदम चमत्कारीरित्या जाणवतील की काय होतं आणि काय नाही. ते सहस्रार चक्रापर्यंत लगेच पोचता येईल असं नाही आहे. काही जणांना पोचता येतं, काही जणांना त्याची वेळ लागतो. सगळ्यांची कुवतता, सगळ्यांची पातळी वेगळी असते. त्यामुळे तुम्ही सतत प्रयत्न करायचा आहे. चक्र बघण्याचा प्रयत्न करू नका. आता चक्र खरोखर दिसतं की नाही हे मी एक माझा व्हिडिओ बनवला आहे, तो तुम्ही नक्की बघा. तुम्हाला कळेल की चक्र दिसतं म्हणजे नेमकं काय होतं किंवा हे खरोखर दिसतं की काय. हे काय आहे ते आपल्याला बऱ्याचदा माहिती नसतं म्हणून आपण ते कधी विचार केलेला नसो, पण असो ती माहिती तुम्ही त्या व्हिडिओमध्ये नक्की बघू शकता. बॅक टू आपल्या ध्यानसाधनेमध्ये. आता ह्या ध्यानसाधनेमध्ये आपण बघितलं की वयोगट काय आहे, ते कधी केलं पाहिजे आणि त्याच्यावर आपल्याला काय फरक पडणार आहेत. आता तुम्ही म्हणाल नुसतं फक्त ध्यानसाधनेने माझ्या ऊर्जेमध्ये फरक पडणार आहे, तर त्याच्यामध्ये एवढं काय फरक आहे. तुम्ही जेव्हा ही ध्यानसाधना सुरू करणार तेव्हा तुम्हाला जाणवणार की तुम्ही एखादी जी गोष्ट करत आहात ती तुम्ही एका वेगळ्या पद्धतीने करत आहात. खूप संरचित किंवा एकदम असं व्यवस्थितपणे तुमच्या मनातले जे विचार आहेत ते व्यवस्थित ऑर्गनाईज होत आहे. तुमच्या शरीरातली आणि मनातली जी नकारात्मक ऊर्जा आहे ती कशा प्रकारे कमी होते हे तुम्हाला स्वतःला जाणवणार आहे. आणि हा तुमच्या ध्यानसाधनेवरचा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. तुमच्या ध्यानसाधनेवर हे ठरवलं जातं की तुम्ही किती यशस्वी बनू शकता, स्वतःवर किती संयमी बनू शकता, तुमची समज कुठपर्यंत वेगळ्या पातळीवर गेली आहे हे तुम्हाला नक्की कळेल. आणि तुमचं मन जे एका ठिकाणावर बसल्यानंतर सगळीकडे फिरत राहतं पण एका ठिकाणी बसू शकत नाही, ते एका ठिकाणी बसायचं सुरुवात करेल. आणि तुम्हाला जो वेळ आहे तुमचा ध्यानसाधनेचा तो वाढवत नेणं फार गरजेचं आहे. कमीत कमी रात्री झोपतानाचा जो आहे तो तुम्हाला 10 ते 10:30 30 मिनटाचा करणं फार गरजेचं आहे. त्याच्याने होतं काय, जेव्हा आपण झोपण्याआधी ध्यानसाधना करतो तर आपली जी झोप असते ती खूप शांत आणि अशी छान झोप लागते. आणि त्या झोपेमध्ये आपल्याला जो आराम हवा असतो शारीरिक आणि मानसिक तो आपल्याला पूर्णपणे मिळतो आणि शरीरामध्ये सेल्फ हिलिंग ही प्रक्रिया चालू होते. सेल्फ हिलिंग म्हणजे आपल्याला कुठल्याही बाहेरच्या औषधांची गरज नसते बरं होण्यासाठी. शारीरिक असो किंवा मानसिक असो, सगळ्याचा उपाय आपल्या मेंदूला फॉर्म्युलेट करता येतो. म्हणजे त्याचा जो फॉर्म्युला असतो आपला मेंदू बनवत असतो, पण त्याला ती ऊर्जा जागृत करता आली पाहिजे. त्यासाठी तुम्हाला त्या मेंदूला तो शांत आणि स्थिरपणा देता आला पाहिजे. आणि जेव्हा आपण तो शांत आणि स्थिरपणा देतो तेव्हा तो मेंदू सेल्फ हिलिंग प्रोसेस ॲक्टिवेट करतो. जेव्हा तुम्ही ही ध्यान साधना दररोज कराल तेव्हा तुम्हाला तुमच्या शरीरातनं ही नकारात्मक ऊर्जा कशी बाहेर निघते ही कळणार आहे, ही जाणवणार आहे. पण त्यासाठी ही क्रिया करणं फार गरजेचं आहे. आता ही कशी करायची ध्यानसाधना, जसं मी सुरुवातीला सांगितलं ब्रह्ममुहूर्त सगळ्यात उत्तम आहे, पण आपण सुरुवात 3:30 वाजता उठून करू शकत नाही कारण आपल्या झोपेचं तंत्र हललेलं आहे. तर ते आपण पहिले सुधरवून आपण त्याच्यावर काम करणार आहोत. तर जेव्हा आपण दिवसातनं 3 वेळा 2 मिनटं सुरुवात केली आहे, हळूहळू आपण ती 5, 7 मिनटं, 10 मिनटं आणि नंतर 30 मिनटावर नेली आहे. आता आपण काय करायचं आहे, ध्यान मुद्रेमध्ये इथे घट्ट
घट्ट प्रेशर नाही करायचं आहे, नुसतं टच करायचं आहे आणि ही 3 बोटं आहेत ही एकमेकांना जोडली गेलेली पाहिजेत आणि हा भाग तुमचा गुडघ्यावर ठेवायचा. आता जेव्हा आपण बसतो ध्यान साधनेसाठी, बऱ्याच जणांना खाली मांडी घालून बसता येत नाही, पण मग खुर्चीत बसू शकता. खुर्चीत बसल्यावर दोन्ही पाय, तळपाय जमिनीवर टेकलेले पाहिजेत आणि मणका हा असा खुर्चीवर किंवा टेकलेला नाही पाहिजे, मणका हा सरळ पाहिजे. आणि जेव्हा आपण श्वसनाच्यावर ध्यान केंद्रित करणार आहोत, तर जर मी श्वास घेतल्यानंतर पोक्त बसून किंवा खांदे आतमध्ये वळवलेले असतील तर तो श्वास पूर्ण आतमध्ये नैसर्गिकरित्या जाणार नाही. त्यामुळे मणका जेवढा ताठ होईल तेवढं फुफ्फुसं फुलतील आणि जेव्हा फुफ्फुसं फुलतात तेव्हा शरीरातले सगळे अवयव, सगळा आपला जो सापळा आहे तो एका व्यवस्थित परिस्थितीमध्ये किंवा एखाद्या चांगल्या पोश्चरमध्ये येतो. आणि मग त्या पोश्चरमध्ये जेव्हा मान सरळ, डोकं सरळ आणि ध्यान साधना आपण करतो, खांदे उघडलेले, जर खांदे तुमचे असे, जरी मणका सरळ ठेवला पण खांदे असे वळलेले ठेवले तर तुमच्या फुफ्फुसांना पूर्ण उघडण्याचा जागा मिळत नाही. त्यामुळे पूर्ण शरीर असं स्थिर, घट्ट करायचं नाही, एकदम सैल सोडायचं आहे. आणि तुमचं शरीर जितकं शांत आहे, तुमचं मन जितकं शांत आहे हे तुमच्या चेहऱ्यावर दिसणार आहे. तर आपण डोळे मिटून हे बघू शकतो की आपण जीभ अशी आतून बाहेरच्या दिशेने ढकललेली असते, कान असे घट्ट केलेले असतात, जबडा असा घट्ट केलेला असतो, नाकावर एक तणाव बनवलेला असतो. सगळ्यात महत्त्वाचं, डोळे आतून घट्ट केलेले असतात नेहमी आणि कपाळावर नेहमी अशा आट्या असतात, अशा 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 एकदम. आपण हा भाग असा एकदम, जसं खांद्यांचं मी सांगितलं तसा हा भागसुद्धा आपण एकदम आकसून ठेवलेला असतो. तर त्याला सैल करायचं आहे. कुठलंही क्रीम किंवा कुठलंही डाएट तुम्हाला तो फ्रेशनेस किंवा तो तरुण दिसण्याचा औषध करणार नाही आहे जो तुमचं ध्यान साधना करणार आहे. त्यामुळे तुमचं शरीर जितकं सैल आणि एका प्रॉपर पोश्चरमध्ये आहे ते तुमच्या चेहऱ्यावर दिसणार आहे. त्यामुळे तुमचा चेहरा एकदम रिलॅक्स आणि एकदम शांत, डोळे एकदम रिलॅक्स. इथे हा सगळ्यात मोठा केंद्रबिंदू आहे जिथे आपल्याला रिलॅक्सेशन पाठवायचं आहे आणि नकारात्मक ऊर्जा कशा प्रकारे वेगवेगळ्या बिंदूतनं बाहेर पडणार आहे हे तुम्हाला कळेल. तर या स्थिर परिस्थितीमध्ये बसून श्वसनावर ध्यान केंद्रित करायचं. श्वसन जेव्हा आत बाहेर होत असतं तेव्हा ते सुरुवातीला एक त्याच्यामध्ये गती असते, एक लय असते, ती हळूहळू इतकी दीर्घ होऊ लागते. दीर्घ श्वास आत, त्याच्यापेक्षा दुप्पट दीर्घ बाहेर, असा हा श्वास चालू असतो आणि थोड्या वेळाने हा इतका स्थिर होतो, इतका दीर्घ होतो की एक क्षण असा येतो जिथे आपल्याला वाटतं की आपला श्वास थांबला आहे. तो क्षण आहे जिथे तुमचे विचारसुद्धा स्थिर थांबणार आहेत. तर ह्या तो क्षण आहे जिथे जसं पृथ्वी आपल्याला वाटतं की एका जागी स्थिर आहे, पण पृथ्वी ही एका लयबद्ध स्थितीमध्ये फिरत आहे स्वतःभोवती, सूर्याभोवती, आणि सगळे ग्रह नक्षत्र एकसाथ फिरत आहेत. तर त्याचप्रमाणे आपला श्वास आपल्याला वाटतो की खूप दीर्घ झाला आहे, खूप जड झाला आहे, आणि त्याचबरोबर आपला श्वास एका ठिकाणी थांबला आहे. जिथे श्वास त्या ठिकाणावर थांबतो तिथेच तुमचा मनातले विचारसुद्धा स्थिर झालेले आहेत. हा क्षण जास्त वेळ अनुभवायचा प्रयत्न करायचा. हा आहे तुमचा ध्यान साधनेचा बिंदू किंवा मेडिटेशन पॉईंट. हा जास्तीत जास्त वेळ ठेवण्याचा प्रयत्न करायचा. कुठलाही म्युझिक लावून, सुगंध लावून किंवा अशा कृत्रिम पद्धतीने करायचा प्रयत्न करायचा नाही आहे. तुम्ही ध्यानसाधना कुठेही बसून करू शकता. सुरुवातीला 2 मिनटंवाला जो आहे तो तुम्हाला अवघड जाणार आहे. जेव्हा तुम्ही तो वेळ वाढवत 10 मिनटावर नेलेला आहे आणि तो साधारण 3 महिने जर तुम्ही त्याचा सराव केला तर तुमच्या आजूबाजूला ढोल, ताशे, नगाडे काहीही वाजत असलं तरीसुद्धा तिथे तुम्ही उभं राहून ध्यानसाधना करू शकता. म्हणजे दिवसातनं तुम्ही कधीही कुठेही करू शकता, त्याला असं बंधन नाही आहे. पण आपल्याला ते जे विचाराचं चक्र आहे, भूतकाळ आणि भविष्य
भविष्यकाळातलं ते तोडायचं आहे आणि ते स्थिरावायचं आहे. ते स्थिरावल्यावर आपल्याला भरपूर चेंजेस आहेत आपल्या शरीरातले आणि मनातले, ते आपल्यावर खूप चमत्कारीरित्या फरक दाखवणार आहेत. तर ते आपण करायचे आहेत आणि शरीरातली जी नेगेटिव्हिटी म्हणा किंवा नकारात्मक ऊर्जा आहे, मनातली जी नकारात्मक ऊर्जा आहे ती सगळी नाहीशी होते. फक्त ही शरीरात किंवा मनात होत नाही, ती आपल्या परिसरात होते, ती आपल्या परस्पर जे सगळे नातेवाईक म्हणा किंवा मित्रपरिवार आहे त्याच्यामध्ये जे काही कलुषितपणा झालेला असतो तो सगळा नष्ट व्हायला लागतो. आणि हा एका व्यक्तीने करण्यापेक्षा सगळ्यांनी करणं फार गरजेचं आहे, की तुमच्या परिवारात आहेत तेवढ्या सगळ्यांनी करा. फक्त ही थोडक्यात माहिती तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणीला द्या आणि त्याला करायला लावा, त्याच्यामध्ये पण फरक जाणवेल. आणि तुमचे जे परस्परांमध्ये जसा विष एक नकारात्मक ऊर्जा बनून असतो तो नाहीसा व्हायला लागतो आणि तुम्हाला जो आयुष्याचा आनंद असतो की तुमचं शरीर सुदृढ आहे, सगळं आजूबाजूला सगळं व्यवस्थित चालू आहे, कुठलाही राग, तणाव, दोष असे सगळ्या ज्या गोष्टी आहेत की होत नाही आहेत त्या सगळ्या नाहीशा होतात. तर ही ऊर्जा तुमच्यात पहिले निर्मित होते आणि तुम्ही त्याचे स्रोतसुद्धा बनतात. त्यामुळे जेव्हा सुरू कराल तेव्हा अनेकांसोबत केलं तर भरपूर तुम्हाला तुमचं परिसर बदललेलं जाणवेल आणि तुम्ही एक अणुशक्तीसारखे बनाल की तुम्ही जिथे जाल तिथे त्या गोष्टीचा तुम्हाला एक वेगळ्या पातळीवर अनुभव येईल की खरंच भरपूर बदल झालेले आहेत फक्त एका ध्यान साधनेने. त्याच्यासोबत जर तुम्ही प्राणायामाचे प्रकार, श्वसनाचे व्यायाम आणि योगा जरी सुरुवात केलं तर ते अजून वेगळ्या लेवलवर जातं. मग तिथे तुम्हाला असं जाणवेल की तुम्हाला एखादं ॲप ठेवून कॅलरी कॅल्क्युलेट करत बसण्यासाठी की काय खाऊ आणि काय नाही, ह्याच्यावर मी एक चांगला सखोल व्हिडिओ टाकणार आहे. माझे व्हिडिओ हे सगळे सखोल असतात कारण असं बिना विचार मंथनचं कुठलीही गोष्ट होत नसते की आत्ता सांगितलं आणि तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, अशा पद्धतीचे व्हिडिओ मी नाही बनवणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला योग्य माहिती, जी मला माहिती आहे ती मी तुम्हाला पूर्णपणे पोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि त्याचं जर तुम्ही 2% जरी अनुभवायचा प्रयत्न केला तरी तुम्हाला त्याच्यात भरपूर फायदे होतील. तर हेच मला माझ्या स्टुडंट्स किंवा विद्यार्थ्यांकडनं पोचपावती आहे की ते मला सांगतील की हां त्यांचं हा आहे. जर तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असेल किंवा काही सूचना सांगायच्या असेल किंवा काय तुम्हाला एखादा अनुभव येतो आहे 3 आठवडे 3 महिने केल्यानंतर, तर तुम्हाला एखादा वेगळी काही गोष्ट जाणवत असेल तर तुम्ही मला नक्की कळवू शकता, कमेंट्समध्ये सांगू शकता किंवा मला ईमेलवर सांगू शकता. 03kanchan@gmail.com हा माझा ईमेल ID आहे. आणि जर त्याच्यामधल्या काही गोष्टी असतील तर मी नक्की त्या माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये पण समाविष्ट करीन. तर ध्यान साधना ह्याचं का केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे आणि त्याच्याबरोबर तुमच्यासोबत काय होत आहे हे तुम्ही नक्की नीट समजून प्रयत्न करा आणि त्याचा सराव मात्र नक्की करा आणि तुमच्यामध्ये अनेक बदल होणार आहेत. ही ध्यानसाधना केल्यानंतर एकदा जरी केलं तरी तुम्हाला दिसणार आहे, सातत्याने सराव केला तरी पण दिसणार आहे. तर आणि तुमचा जो आलेख तुम्ही इथे आहे तो नंतर असा जाईल आणि नंतर तुम्ही स्वतः खाली आणाल आणि तुमच्या जीवनात जी यशस्वी असण्याची जी व्याख्या आहे ती तुम्ही स्वतः ठरवू शकता की ती मटेरियलिस्टिक आहे की एक आनंददायी आहे, की तुमच्या परिसरात सगळे सुदृढ आहेत, सगळे एकदम तंदुरुस्त आहेत, सगळे आनंदी आहेत आणि तो ध्यानसाधनेचा मिळालेला तुम्हाला फायदा आहे. तर तो तुम्ही नक्की एक एक्सपेरिमेंट म्हणून जर तुम्ही एवढे डाएट, एवढं औषधं जर सगळं करत असाल तर एक ध्यानसाधना केल्याने काय बदल पडणार आहे. आणि हो, एकदा जर तुम्ही सुरू केलं असेल आणि तुम्हाला त्याचा जर चांगला अनुभव येत असेल तर तुम्ही मात्र
इतरांनासुद्धा करायला सांगा आणि तुम्ही त्याला वेगळ्या पातळीवर सुद्धा घेऊन जा. आणि ह्याच्यामध्ये भरपूर माहिती असते किंवा हे खूप सखोल ज्ञान आहे. हे मी एक थोडक्यात एक समुद्रातनं एक चमचा दिल्यासारखी माहिती दिली आहे. त्यामुळे हा समुद्र जाणून घेण्याची नेहमी उत्कंठा ठेवा. आणि माझ्या सर्व प्रेक्षकांना नमस्कार.